रुपाली चाकणकर यांना समन्स येणारच होते. चाकणकर यांनी शिवानिका ट्रस्टवर अनेक वर्ष काम केलं आहे. याची चौकशी होईलच. तृप्ती देसाई. रुपाली चाकणकर यांना समन्स येणारच होते. चाकणकर यांनी शिवनिका ट्रस्टवर अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि त्याची चौकशी होईलच. आणि दैनिक खबरदार पुढारीचे संपादक यांनी 2025ला जे अशोक खरात याची बातमी छापली होती त्यावेळेला महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी जो दबाव आणला होता त्याचे पुरावे खेमनार आणि जबाबासह SITकडेही सुपूर्द केले आहे. त्यामुळे या संदर्भातही त्यांची चौकशी केली जाईल. रुपाली चाकणकर यांना SITचं समन्स येणारच होतं, कारण अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टवर त्या अनेक वर्ष ट्रस्टी म्हणून काम करत आहेत. आणि मी त्याच दिवशी सांगितलं होतं ज्या दिवशी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा त्यांचा राजीनामा झाला. आता त्यांच्या SITच्या चौकशीचा जो आहे तो मार्ग रिकामा झाला आणि तपासावर कुठला दबाव पण येणार नाही. ज्या पद्धतीनं मागील वर्षी 2025ला दैनिक खबरदारचे संपादक जे आहेत त्यांच्यावर सुद्धा महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून बातमी जी आहे जी छापली होती त्यासाठी दबाव आणणं, त्यांच्यावर सुमोटो ॲक्शन घ्यावी म्हणून पोलिसांना पत्र देणं, या संदर्भातले सगळे पुरावे जे आहेत ते खेमनार यांनी त्यांचा जबाब आणि पुरावे चाकणकरांच्या विरोधात SITकडे दिलेले आहेत. त्यामुळं चाकणकरांनी कशा पद्धतीनं दबाव आणला याची चौकशी जी आहे ती होणार आहे. आणि शिवनिका ट्रस्टवर ट्रस्टी म्हणून त्यांनी काय काम केलं आणि त्यांचे आणि खरातचे कशा पद्धतीनं संबंध होते किंवा या त्याच्या काही कृत्यामध्ये काही सहभागी आहेत का किंवा इतर चौकशी जी आहे ती चाकणकरांची होईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, रायगड.